मित्रमंडळी नमस्कार. या ठिकाणी आपल्याला बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत ते बघायला मिळतात. आणि या ठिकाणी आहे पॅराकीट किंवा ज्याला आपण पोपट म्हणतो. खरा पोपट हा वेगळा आहे, कारण त्याची शेपटी ही आखूड असते. आणि हा जो आहे तो याला आपण पॅराकीट असं म्हणतो. तर हे या ठिकाणी झाडावरती आलेत आणि त्यांचं उड्डाण चालू आहे. तर या ठिकाणी बरेचसे थांबलेले आहेत. झाडावरती 2-3 आहेत. आवाज येतोय, ते फिरून अजून परत येतील. तर ते परत आलेले आहेत आणि हे आपल्याला परत आलेले पक्षी जे आहेत ते बघायला मिळतील. आणि परत फिरून ते कसे फिरतायत हेही आपल्याला बघायला मिळेल. तर त्यांचं जे उड्डाण आहे ते रेकॉर्ड करून मी घेतो आहे. आणि या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. आणि पहिले हे एवढे मोठ्या प्रमाणात दिसायचे, पण आता यांचं दिसण्याचं किंवा असण्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. तर याच्या पाठीमागची वेगवेगळी कारणं असतील. खाद्य मिळत नसेल किंवा जे खाद्य आहे ते त्यांनाही विषारी खाद्य मिळतं आहे. जसं आपल्याला विषयुक्त खाद्य मिळतं आहे तसंच यांनाही हे विषयुक्त खाद्य मिळतं आहे. आणि त्यामुळं त्यांचं जे आहे ते प्रमाण फार कमी झालेलं आहे. आणि हे या ठिकाणी मी क्लोजअप करून किंवा झूम इन करून दाखवतो आहे. तर त्यांचंही असं निसर्गात बागडणं फिरणं हे एक मनाला भावणारं असतं. पिंजऱ्यातला पोपट बघितल्यानंतर आणि हा पोपट बघितल्यानंतर आपल्याला प्रचिती येईल की हा किती अगदी मस्तपैकी उड्या मारतो आहे. तो एकटाच काहीतरी खेळतो आहे, खातो आहे. बाकीचे उन्हाला बसलेले आहेत. आणि आज मला ह्यांचा व्हिडिओ घेण्याचा योग आला, कारण बरेच दिवस मी यांना बघतो आहे, पण असे एवढे शांतपणे बसलेले मला दिसलेले नाहीत. परंतु आज जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आणि म्हणून जास्तीत जास्त झूम करून, अगदी 10x झूम करून मी ह्यांचा व्हिडिओ घेतो आहे. आणि तो एकच खेळकर आहे, तर तो मला या ठिकाणी दिसतो आहे. बाकीचे शांत बसलेले आहेत. तर त्यांचं असं फिरणं, बागडणं किंवा उड्या मारणं हे अतिशय मनाला आनंद देणारं आहे. आणि या ठिकाणी झाडावरती पण बसलेले आहेत. तर तेही झूम केल्यामुळं लवकर दिसत नाहीत, परंतु झाडावरती या ठिकाणी बसलेला आहे. आणि त्याच्या बाजूला एक दुसरा आहे, पण तो रंग हिरवा असल्यामुळं तो सहजसहजी दिसून येत नाही. तर हा आपण मॅक्झिमम लेवलला झूम करून घेतो आहे. आणि या ठिकाणी भरपूर आहेत. या ठिकाणी परत एकदा बघायला मिळेल आपल्याला. तर भिंतीवरती उभा एक लटकलेला आहे आणि बाकीचेही दिसत आहेत. तर असंही पॅराकीटची किंवा पोपटांची वसाहत या ठिकाणी आहे हे मला माहीत होतं. पण आज जो योग आला की त्यांचा मला व्हिडिओ करण्याची संधी मिळाली. आणि इकडून हे एकमेकाला आवाज देत आहेत. तर या ठिकाणी बसलेला आहे. आतल्या बाजूला दुसरा एक आहे, तो इथं डाव्या बाजूला बघा फांदीवरती दिसतो आहे. तर हा दोन्ही पोपट किंवा पॅराकीट जे आहेत ते मी या ठिकाणं दाखवतो आहे. आणि स्टँड न आणल्यामुळं थोडंसं चित्रीकरण जे आहे ते स्थिर येत नाही, परंतु रेकॉर्ड करून घेतो, कारण ही संधी परत मिळणार नाही सहजासहजी. तर या ठिकाणी 3-4 पक्षी आहेत आणि ह्यांच्या या वेगवेगळ्या लीला आहेत. तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि हे रेकॉर्ड करणं किंवा हे चित्रीकरण करणं यात एक वेगळी मजा आहे. तर निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाचं जे देणं आहे किंवा जे लेणं आहे, तर ते दोन्हीही या ठिकाणी आपल्याला साध्य होताना दिसतं आहे. आणि माझ्या उजव्या बाजूला एक पोपट किंवा पॅराकीट आहे, त्याचा आवाज येतो आहे, पण तो मला दिसत नाही. झाडामध्ये बसलेला आहे. आणि या ठिकाणी यांच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या आपण या ठिकाणी थांबून चित्रीकरण करतो आहे. आणि हे फुल झूम करूनसुद्धा, अगदी पूर्ण झूम करून, हा पंख पसरून बसलेला आहे. त्याच्या आतल्या बाजूला एक
पिल्लू असावं असं वाटतंय, कारण त्या ठिकाणी जे घरटं आहे तर त्या ठिकाणी बहुतेक पिल्लू आहे. आतल्या बाजूला हिरवा एक तो खालच्या बाजूला दिसतोय आणि आता बरेचसे तिकडं आलेले आहेत. तर हा एवढा मोठा ग्रुप इथं आहे, परंतु रेकॉर्ड करण्याची चित्रीकरण करण्याची संधी जी आहे ती मला आज मिळालेली आहे. अजून भरपूर आहेत, आवाज सगळ्या बाजूने येत आहेत, परंतु हे जे समोर दिसत आहेत त्यांचं चित्रीकरण चालू आहे आणि हे असे अधूनमधून आपल्याला उड्डाण करताना दिसत आहेत किंवा त्यांचं जे निसर्ग भ्रमण चालू आहे. सकाळच्या खाद्य शोधण्याच्या पद्धती असतील, थांबणं फिरणं व्यायाम जे काय असेल ते त्यांचं एका ठिकाणी थांबून चालू आहे. आणि हा मोठा ग्रुप मला या ठिकाणी बघायला मिळाला आहे. या ठिकाणावरून हलावं असं वाटत नाही. तर यांच्या ह्या लीला आहेत, पक्षी लीला ज्याला आपण म्हणू, तर त्या बघत मी थांबलेलो आहे. रेकॉर्ड करून घेतो आहे किंवा चित्रीकरण करून घेतो आहे. हात दुखायला लागलेले आहेत, परंतु इथून हलावं असं किंवा जावं असं वाटत नाही. आणि म्हणून जेवढा वेळ चित्रीकरण करता येईल तेवढं मी करून घेतो आहे. आणि या ठिकाणी आता जवळजवळ 10-12 पक्षी आहेत की मला दिसत आहेत आणि त्यांचा हा चांगला मोठा थवा आहे. ती काय आता पाठीमाग पलीकडच्या बाजूला गेलेले आहेत, पण या ठिकाणी अजूनही काही पक्षी जे आहेत ते इकडं तिकडं जाताना दिसत आहेत. या ठिकाणी त्यांच्यासाठीचं योग्य असं वातावरण आहे किंवा हॅबिटॅट आहे आणि त्यामध्ये हे या ठिकाणी विसावलेले आहेत. वरच्या बाजूने एक वेगवेगळे पक्षी आहेत, तेही दिसत आहेत आपल्याला. तर हे पक्षी थांबून मी चित्रीकरण करून घेतो आहे. आणि त्या ठिकाणी भिंतीला ज्या काही भेगा आहेत, गॅप आहेत, तडे आहेत किंवा बांधकाम करताना ज्या जागा सोडलेल्या आहेत तर त्या ठिकाणी त्यांची घरटी आहेत. म्हणजे या ठिकाणी त्यांची पिल्लीसुद्धा असणार आहेत. तर ह्या घरट्यात ते इथं दिसत आहेत बघा. एक जी जागा आहे तेवढ्यात त्यांनी त्यांची घरटी बनवलेली आहेत. आणि पाऊस पाणी जरी आला तरी या ठिकाणी ते 100% सुरक्षित आहेत. कारण मी मंगळवेढा येथील गणेश बागेजवळील झाडावरती जे मोठ्या प्रमाणात पक्षी होते ते अनेक पक्षी एकाच वेळी अतिशय मोठ्या किंवा प्रचंड आलेल्या पावसात मरून गेले होते. आणि ही जवळजवळ पाठीमागच्या 15-20 वर्षापूर्वीची घटना आहे. तर ती मला या ठिकाणी आवर्जून आठवली आणि मी ती आठवण आपल्यासमोर किंवा आपल्याबरोबर शेअर करत आहे. तर हे पक्षी अगदी जवळून या ठिकाणी झाडावरती आलेले मला बघायला मिळत आहेत. आणि त्यांचा जो आवाज आहे तर तोही आपल्याला ऐकायला येतो आहे. समोरच्या बाजूला एक बसलेला पक्षी मला इथून दिसतोय आणि तो झूम करून मी घेतोय. तर तो झाडाच्या फांदीवरती एक ज्या ठिकाणी पानं नाहीत अशा ठिकाणी तो बसलेला आहे. आणि हे एकदम क्लोजअप चित्रीकरण मी घेऊ शकलो. बरेचसे पक्षी इकडं तिकडं जात आहेत, येत आहेत, बसत आहेत, फिरत आहेत. तर हे आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे पोपट पक्षी किंवा ज्याला आपण पॅराकिट म्हणू. तर परत एकदा सांगतो, पोपट जो आहे, पॅरट ज्याला म्हणतो आपण, तर त्याची शेपटी फार आखूड असते आणि सासवड भागात ते पक्षी बघायला मिळतात. अगदी ते फार कमी प्रमाणात बघायला मिळतात. परंतु हे जे पॅराकिट आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी किंवा आपल्या ग्रामीण भागात बघायला मिळतात आणि आपण त्यांना पोपट म्हणतो. पण खऱ्या अर्थानं पॅरट आणि पॅराकिटमध्ये फरक आहे. तर पॅराकिटची शेपटी ही लांब असते आणि त्याला रिंग रोज्ड पॅराकिट असं म्हणतात.
कारण त्याच्या गळ्यात एक रिंग दिसते आपल्याला, तर ती बघायला मिळते. आणि पोपट किंवा ज्याला पॅरट म्हणतो तो पूर्णपणे वेगळा आहे. तर हा या दोन्हीतला फरक आहे. तर तुम्हाला जर माहिती अतिशय जाणून घ्यायची असेल तर तुम्ही इतरही वेगवेगळे सोर्स आहेत तर ते पाहू शकता किंवा बघू शकता.